स्वामी हो. सख्यानो, आज की नाही नागपंचमी आणि मग नागपंचमीची तयारी कशी करायची, नागनरसोबा कसं पूजायचं हे मी सगळं तुम्हाला दाखवणार आहे. ही हरभरा डाळ मी 1 वाटी घातली होती कुकरच्या डब्यामध्ये आणि 2 वाटी पाणी. खूपच छान शिजली आहे, मस्त. हे बघ, खूपच छान. आता याच्यामध्ये मी 1 वाटी आणि थोडंसं वरती गूळ घालून परतून घेणार आहे. ते सुद्धा मी दाखवेल तुम्हाला. ही दिंडा करायची प्रोसेस आहे. या 1 वाटी डाळीला जी शिजून घेतली मी, तिला मी एवढा गूळ घेतलेला आहे 1 वाटी भरून. आणि हा थोडासा वरती घेतला मी, त्यातला अजून काढून टाकेल. आणि इलायची, जायफळ, पण जायफळ एवढं घ्यायचं नाही, जायफळ अर्ध घेणार कारण 1च वाटी डाळ घेतलेली. इलायचीची पूड वगैरे छानपैकी होईल. घुमती घागर घुमोदी, खेळात जीव हर मोदी, कडनी घागर फुकतिया, मागन मोर बघतिया. हे पुरण परतून घेते मी. हे असं पातेल्यात परतून घ्यायचं छानपैकी. होते ते अजून गूळ विरघळतोय. आणि हो, नागपंचमीला 12 वाजेपर्यंत तवा ठेवला जात नाही. त्याला दिंडा लागतो, दिंडाचा नैवेद्य लागतो खास करून. ते मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, या लाया, हे दूध आणि हे फुटाणे, हे तिन्ही पण तयार आहे. आणि मी की नाही तुम्हाला दिंडा कसे बनवायचे ते मी दाखवणार आहे तुम्हाला. त्यामुळे तुम्ही बघा. माझं दाखवायचं कारण म्हणजे कसं, नवीन लग्न झालेल्या मुली असतात ना, तर मग त्यांना माहिती की नाही दिंडा कशा करायच्या. मग ते डायरेक्ट पुरणपोळीच करतात आणि पुरणपोळीचं नैवेद्य देतात. तर त्या दिवशी काही 12 वाजेपर्यंत तवा ठेवायचा नाही, म्हणजे मग दिंडा होणारच नाही ना. आता आपण तयारीला लागूया. दिंडा कसा करायचा तोही मी तुम्हाला दाखवते. आणि हो, सर्वात महत्वाचं नाग नरसोबाचा फोटो हा पाहिजे, हा पूजलाच पाहिजे. आणि मग याच्या पुढे सगळं काही मांडलं जातं, नैवेद्य वगैरे. बघा काय काय, हे बघा, नरसिंह आहेत. परत कृष्णाने ते नागावर नाही का ते चेंडू गेला होता आणि नागावर फणावर नाचत होता, ते आहे. आणि लेकरबाळ आहे, हे सगळं आहे त्याच्यामध्ये. आता दिंडा कसा करायचा ते मी दाखवणार आहे. मी काय केलं, 2 लाट्या लाटून ठेवल्या. हे बघा, या अशा 2 लाट्या करून ठेवायच्या. हे बघा, अशा एवढ्या बाद झाल्या. आणि याला की नाही जी आहे ना, आपण चाळण जी वापरणार आहे त्या चाळणीला की नाही आपण तूप लावून घ्यायचं आधी, म्हणजे की नाही ते चिटकणार नाही. आणि हो, कणिक, आता तुम्हाला असं वाटेल की सांगितलं नाही कणकेचं मी, तर कणकेचं असं आहे की हे गव्हाचं पीठ आणि थोडासा मैदा घातलेला आहे मी याच्यामध्ये, जास्त नाहीये. आणि ते करायचंय. आणि हे पातेलं मी आता याच्यावर ठेवते. पाणी आधी उकळून घ्यायचं आपण. आधी उकळून घ्यायचं, त्याच्यावर चाळण नंतर ठेवायची. मी आधी हे करून घेते, दिंडा करून घेते मी. नागपंचमीचा सण म्हणजे ना सख्यांनो इतका छान, म्हणजे लहानपणाचं इतकं आठवतं. मेहंदी लावायची, छान छान बांगड्या भरायच्या, मस्तपैकी गाणी म्हणायची. बाई फुगडी चमचम करती लुगडी. काय सुंदर ते दिवस होते, इतके छान होते ना, काय सांगू मी तुम्हाला. हे बघा, हे असं मिटलंय बघा मी. हे बघा, हे असं. आणि याला असं करून घ्यायचं. आणि मी तूप लावलंय ना चाळणीला, त्या चाळणीमध्ये ठेवायचं. हे बघा, हा जवळून पाहायचा असेल तरी बघा. तर ही लाटी
अशी आहे बघा. आणि हे पुरण घ्यायचं. मी पुरण शिजवलं कसं केलं ते मी याच्यामध्ये दाखवलेलं आहे. आणि काय करायचं, ते पुरण दिंडा जर करायचा असेल तर ते पुरण वाटून घ्यायचं नाही, तुम्ही नंतर वाटून घ्या वाटलंच, कारण ते अशीच थोडी थोडी अर्धी कच्ची म्हणजे असं न वाटता असं त्याचा दिंडा करायचा असतो. हे बघा, हे असं मुडपायचं असतं. कारण काय सांगू का मी तुम्हाला सख्यांनो, दिंडा करायचं कारण म्हणजे नागपंचमीच्या दिवशी तवा ठेवला जात नाही, अजिबात तवा ठेवायचा नाही. काय ते पूर्वापार आलेलं आहे की बाबा काय म्हणायचे की नाही बाबा ते नागाचा पण आहे, मग त्याला तो चटका बसेल वगैरे वगैरे, असं आमच्या लहानपणी असं काहीतरी म्हणायचे. त्याच्यामुळे नाही, 12 वाजेपर्यंत तरी तवा ठेवायचा नाही. मग तवा ठेवला नाही की पुरणपोळी होणारच नाही. आता हे जी चाळण आहे, ही चाळण आता हे मी गॅस फुल केलाय. आता ही ह्या पातेल्यामध्ये पाणी घातलंय मी आणि हे ठेवलं उकडायला. कारण मुख्य नैवेद्य हाच आहे, हा ते लाह्या फुटाणे दूध हाच आहे. नागनरसोबाचा जो नैवेद्य आहे, नागाचा जो नैवेद्य आहे. आणि मी तर झाकण पालथं घातलेलं आहे, त्याच्यामुळे ते उकडून होऊ दे. तोपर्यंत काय करू आपण, पूजेची जरा तयारी करायला घेऊ. थोडंसं पूजा मांडायची आहे ना, तर ती करून घ्या. आणि हो, मला तुम्हाला नागांची नावं सांगायची होती. पहिलं नाव आहे अनंत, दुसरं आहे वासुकी, तिसरं आहे शेषनाग, चौथं आहे पद्मनाभन आणि 5वं आहे शंखपाळ. ही अशी नागांची नावं आहेत सगळ्यांना. जर तुम्हाला माहित नसेल तर मी सांगितलं, कारण आपण काय म्हणतो 5 फणीचा नाग बघा, शंकराच्या असं याच्यावर असतो ना, माथ्यावर वगैरे, पिंडीवर वगैरे, तर त्या 5 फणीच्या नागाची मी नावं तुम्हाला सांगितली. तुम्ही पुढे सांगा किंवा व्हिडिओ पुढे पाठवा, म्हणजे ज्यांना कुणाला माहित नसेल ना त्यांना माहित पडेल ना ग, हो की नाही. आणि काय मज्जा असायची, काय सांगू मी तुम्हाला. आता खूपच मज्जा असायची लहानपणी. आणि हो, मला आहे ना एक किस्सा सांगायचा होता. मी पूजा तर घेते करायला, पण मला किस्सा म्हणजे माझ्या आईचा किस्सा सांगायचा होता तुम्हाला. तो किस्सा असा होता, पण ही सत्य घटना आहे घरामध्ये आमच्या घडलेली. आई माझी भावाच्या वेळेला गरोदर होती आणि गरोदर असताना अशी काही घटना घडली की रेडिओ लावलेला होता आणि त्यावेळेला ते नागाचं गाणं वगैरे लागायचं. नागिन चित्रपट त्यावेळेला आलेला आणि ते नागाचं गाणं लागलेलं होतं. आणि पूर्वी कसं मी असं वाडे आणि सगळ्या मातीच्या भिंती वगैरे असायच्या. आणि आईला सहज असं आवाज आल्यासारखं आलं, विचित्र काहीतरी, म्हणून आईने सहज असं पाहिलं. आई भाकरी करत होती, पाहिलं तर काय, असं एवढं ते नागाचे फणं एवढं बाहेर आलेला. जी आईने धूम ठोकली माझ्या, अरे बापरे. आणि ह्या सत्य घटना आहे. आणि मी अजून एक आईची सत्य घटना तुम्हाला मी सांगणार आहे. हे बघा, हे असे उकडून घेतात, किती छान मस्त पैकी. की नाही, पूजा मांडायला घेऊया. कशी पूजा मांडायची ती मी सगळ्यांना तुम्हाला सांगते. आणि नवीन मुलीच्या लग्न झाले ना त्यांनाही सांगते ग, पूजा अशी मांडून घ्या म्हणून. नागपंचमी दिवशी ही पूजा अशी मांडायची असते. हे बघा, हा नैवेद्य, ह्या लाह्या, हे दूध काय करते, हे नैवेद्य मी इथंच घेते, कारण काय होतं आपण हळदी कुंकू वगैरे वाहतो ना, आणि मग ते त्याच्यामध्ये नको जायला. आणि हे फुटाणे, आणि हे बघा, हे दिंडा. आजच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य नसतो ना, मग तो दिंडाचा असतो. तर हे दिंडा, हे त्याला दिंड म्हणतात. हे मी 2 केलेले आहेत. आपण 5 करू शकतो, 7 करू शकतो, 11 करू शकतो. मी आपलं 2 केलेले आहेत ऑलरेडी. आणि आता मी फुलं व्यवस्थित ठेवून पूजा मी व्यवस्थित करून घेते, जे तुम्हाला जसं जमेल तसं. आणि अजून एक मला सांगायचा होता किस्सा. तुम्ही म्हणाल की काय ही किस्से सांगत सुटली, पण ही सत्य घटना आहे म्हणून मला सांगावं असं वाटतंय. आणि नंतर आमचा दादा झाला, म्हणजे माझा मोठा भाऊ. आई बाळंत झाली आणि दादा आमचा झाला. आणि दादा 2 महिन्याचा असताना, काहीतरी 1.25 महिन्याचा का 2 महिन्याचा असताना परत नागपंचमी आली. आणि आई माझी दादासाठी की नाही, आईने ना दूध काढलेलं होतं पितळीमध्ये.
पूर्वी पितळ्या असायच्या ना, पूर्वी पितळ्या असायच्या ना. आणि आमचा दादा की नाही आईच्या मांडीवर होता. आणि तो दिवस सुद्धा नागपंचमीचाच होता. नागपंचमीचा दिवस होता. आणि काय झालं, आईने दादाला असं मांडीवर घेतलं होतं. मांडीवर घेऊन बसली होती. आई माझी नऊवार नेसायची, खूप छान नऊवार नेसायची. आणि आई बसली होती दादाला मांडीवर घेऊन. आणि ते असं असं थंड करत होती दूध. आणि काय चमत्कार सांगायचं तुम्हाला. खरंच आता मी काय काय सांगू. मी स्वामींना स्मरून सांगते की तुम्हाला की या घटना घडलेल्या आहेत माझ्या माहेरामध्ये. आपल्या दाराला अशी चौकट असते आणि चौकटीतून असं वर्ण तो नाग आला, साप वगैरे नाही, नाग आला असा. आणि चौकटीने भला मोठा होता तो. आला आणि त्यांनी उंबरा असतो ना आपला, पूर्ण उंबरावर पसरला. आणि तिथून असं परत वर गेला आणि त्यांनी असा फणा काढला. आईची ततपापा झाली की आता काय करणार, आता माझं बाळ. आणि खरं तर सांगायचं म्हणजे की आधी तिला 4 मुली झालेल्या आणि 4 मुलींच्या पाठीवर आमचा दादा झालेला. म्हणजे ते किती कौतुकाचं असेल बघा. आणि तिची काय, मी हसते आता, खरं नाही हसायला पाहिजे, पण त्यावेळेला तिची काय घाबरवून उडाली असेल. तिने असा विचार केला की तो मला जरी त्यांनी दंश केला पायाला तरी चालेल, कारण त्यांनी असं फणा काढलेला होता. असा पूर्ण उमऱ्यावर होता तो फणा, असा काढलेला होता की मला दंश केला तरी चालेल, पण मी माझ्या बाळाला वाचवणारच, माझ्या मुलाला वाचवणार. आईची माया कशी असते ना हो. कशी माझी आई खूपच छान होती खरंच. आणि तिने तसंच केलं. तिने आमच्या दादाला असं उचलून घेतलं असं वर केलं की तो असं वर पण नाही आला पाहिजे. आणि तिथून जी तिने घराच्या आतून जी जम घेतली उमऱ्याच्या बाहेरच एकदम दादाला घेऊन. आणि मग ती वाड्यामध्ये ओरडत सुटली. आम्ही देशपांडे वाड्यामधले राहणारे. ती तिथून जी ओरडत सुटली, काय सांगू तुम्हाला हो. अहो आई ती आई असते हो. माऊली माझी खरंच आई. आमच्या दादाचा जीव वाचवला हो तिने खरंच. बरं आता पूजा मांडायची आपल्याला. पूजा मांडून झाली आहे, नैवेद्य वगैरे चालू करते द्यायला. चला. नैवेद्य स्वीकारा देवा. आणि ना ते असे लग्न झालेल्या स्त्रिया असायच्या, त्यांना हुक्काने घ्यायला लावायचे. म्हणजे मी पण आता येऊ शकते, मी घेते हुक्काना. पाटबाई पाट, चंदनाचं पाट, पतिदेव बघतात माडीवर वाट. काय सुंदर हुक्काने ना. पतिदेव बघतात माडीवर वाट. पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी पिंगा, तुझ्या पिंग्यानं मला बोलवली रात, जागवली पोरी पिंगा. इतकं सुंदर हे सगळं असायचं. आणि मुद्दाम एकमेकींना असं चिडवण्यासाठी की काय नाही का, असं तुझ्या भावाचं नाक नट्ट ग तोंड चपट ग पोरी पिंगा, पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. कसं आहे, पूजा वाटली ना त्यावेळे मी तर पिंगा, तर मी पिंगा घालून दाखवलं असतं तुम्हाला. आणि मग नंतर ते जे माझ्या मैत्रिणी असतील ना, मग त्या तिकडनं मग भावाला बोलल्यानंतर मग त्या तिकडनं म्हणायची की बहीण तुझी ग, ते म्हणजे माझी बहीण माझी ग लेक, इंद्राची दिसते चंद्राची पोरी पिंगा, पोरी पिंगा ग पोरी पिंग. आणि मुख्य म्हणजे सांगायला नाही पाहिजे मी, पण मी सांगते. आम्ही माझं मोठीने जुळवायला घाबरतो, त्यामुळे माझ्या मैत्रिणी इतक्या चिडवायचं त्यांचं, भाव तू जाग भीत झुरळाला. जाऊ दे, नाही बाकी सांगत मी. ओके ठीक आहे. चल ग सखे वारुळाला, नागोबाला पूजयाला. चल ग सखे वारुळाला. काय सुंदर गाणी आहे ती नागपंचमीची. आणि तुम्हालाही काय आठवली तर पाठवा मला. आता मला जे जमलं ते मी केलं. जर माझी काही चूक झाली असेल तर सख्यांनो सांगा ग मला बरं का. पण मी ह्या ज्या नवीन मुली आहेत ना, लग्न
करून आलेलं आहे, त्यांच्यासाठी खास केलेलं आहे. पण तरी तुम्ही मला सुचवू शकता, हो की नाही? ओम नागदेवताय नमः.